नमस्कार मित्रांनो, मी क्रांतीवीर वेलकम करतो आपल्या स्टडी विथ क्रांतीवीर या यूट्यूब चॅनलवर. आज 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत जे नॅशनल आणि इंटरनॅशनल घडामोडी घडल्या त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न आज आपण बघणार आहोत. त्याआधी काल विचारलेल्या प्रश्नाचे आपण रिव्हिजन करून घेऊ. प्रश्न पहिला होता, न्यूज वीक या मॅगझिनच्या पेज कव्हरवर येणारे दुसरे भारतीय पंतप्रधान कोण बनले आहे? तर ते बनले आहे नरेंद्र मोदी. फर्स्ट होते इंदिरा गांधी. आरबीआयद्वारे कोणत्या बँकेच्या वर्ल्ड ॲपला बॅन करण्यात आले आहे? तर बँक ऑफ बडोदाच्या वर्ल्ड ॲपला बॅन करण्यात आले आहे. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने एकूण किती मेडल जिंकले आहे? तर ते जिंकले आहे 9. युकेद्वारे प्रसिद्ध केलेल्या कोणत्या देशाला ब्रिटिश पर्यटनासाठी सर्वात खतरनाक यादीत सहभागी करण्यात आले आहे? तर हे करण्यात आले आहे पाकिस्तान या देशाला. भारताने कोणत्या देशासोबत टॅक्स चोरीपासून वाचवण्यासाठी नवीन कर संशोधन प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली आहे? तर ते केली आहे मॉरिशस आणि भारत यांच्या दरम्यान. स्पेस इंडियाने कोणाला आपला ब्रँड अँबॅसेडर नियुक्त केले आहे? तर संजना सांघी यांना. राष्ट्रीय महिला कॅरम चॅम्पियनशिप 2024चे टायटल कोणी जिंकले? तर रश्मी कुमार यांनी. आणि पुरुषाच्या याच्यामध्ये श्रीनिवास यांनी जिंकले आहे. प्रत्येक वर्षी भारतीय रेल्वे दिवस केव्हा साजरा करतो? तर 16 एप्रिलला. जपानने कोणत्या देशासोबत मिळून आपले अंतराळवीर चंद्रावर पाठवण्याचे जाहीर केले आहे? तर ते केले आहे अमेरिका देशासोबत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या नाईफ या पुस्तकाचे लेखन कोणी केले? तर ते केले सलमान रश्दी यांनी. चला तर आजच्या प्रश्नाला चालू करूया. प्रश्न पहिला आहे, UNFPA रिपोर्टनुसार पुढील किती वर्षात भारताची लोकसंख्या दुप्पट होणार आहे? तर ती होणार आहे ऑप्शन सी 77 वर्षानंतर. युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंडद्वारे जे रिपोर्ट जारी केला त्यामध्ये भारताची लोकसंख्या 77 वर्षानंतर दुप्पट होणार आहे असे जाहीर केले आहे. सध्या भारताची लोकसंख्या किती आहे? तर 142 करोड अशी लोकसंख्या आहे भारताची. आणि चीनची सेकंड नंबर किती आहे? 142.57 करोड अशी चीनची लोकसंख्या आहे. समोरचा प्रश्न आहे, GI टॅग मिळवणारी तिरंगा बर्फी ही कोणत्या शहराशी संबंधित आहे? तर ती आहे ऑप्शन बी वाराणसी. ही उत्तर प्रदेशमधील वाराणसी या शहराशी संबंधित आहे. तिरंगा बर्फी. भारताच्या स्वातंत्र्याशी संबंधित असणाऱ्या वाराणसीच्या तिरंगा बर्फीला भौगोलिक संकेताक म्हणजे GI टॅग मिळाला आहे. वाराणसीच्या धाऊला मूर्ती मेटल कास्टिंग क्राफ्टलाही GI टॅगची मान्यता मिळाली आहे. चेन्नई येथील GI नोंदणी कार्यालयाने उत्तर प्रदेशातील 75 नवीन उत्पादनांची यादी जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये किती आहे एकूण? तर 75 आहे. त्यामध्ये आता 34 GI टॅग उत्पादने यामध्ये समावेश करण्यात आली आहे. ऑप्शनमध्ये काही शहरांचा उल्लेख आला आहे त्याबद्दल माहिती पाहू. तर उत्तर प्रदेशमध्ये जे अयोध्या आहे याला उत्तर प्रदेशमधील सोलर सिटी म्हणून घोषित करण्यात आले आहे. लखनौ देशातील पहिले AI शहर बनले आहे. आणि चित्रकूट आपण 2 दिवस आधीच पाहिलं की स्कायवॉक ब्रिज चालू करणारे हे चित्रकूटमधील आहे. उत्तर प्रदेशमधील चित्रकूट येथे. समोरचा प्रश्न आहे, टाइम मॅगझिनद्वारे प्रसिद्ध केलेल्या 2024च्या जगातील 100 प्रभावशाली लोकांच्या लिस्टमध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्रीला स्थान मिळाले आहे? तर ते मिळाले आहे कोणाला? ऑप्शन ए आलिया भट हिला टाइम मॅगझिनद्वारे प्रसिद्ध केलेल्या 100 प्रभावशाली व्यक्तींच्या लिस्टमध्ये स्थान मिळाले आहे. यासोबतच कोणाकोणाला मिळाले आहे? देव पटेल, दुआ लिपा, कुस्तीपटू साक्षी मलिक, अजय बंगा वर्ल्ड बँकेचे MD आहे ते, जिगर शाह, अस्मा खान, प्रियवदा नटराजन यांसारख्या व्यक्तींना या यादीमध्ये सहभागी करण्यात आले आहे. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे त्यांच्याबद्दल माहिती हो. कंगना राणावत यांना 4 वेळा नॅशनल फिल्म अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. राणी मुखर्जी यांना 2024चा दादासाहेब फाळके पुरस्कारामध्ये बेस्ट अभिनेत्री म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. आणि दीपिका पादुकोण यांना टाइम मॅगझिन च्या पेज कव्हरवर स्थान मिळाले होते. ती पहिली भारतीय महिला आहे. टाइम मॅगझिन
मॅगझिनवरच्या फ्रंट पेजवर स्थान मिळाले होते. ही दीपिका पादुकोण पहिली अभिनेत्री आहे भारतातली. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या IIT संस्थेद्वारे भारतातील पहिली मोबाईल मेडिकल डिव्हाइस कॅलिब्रेशन फॅसिलिटी लॉन्च केली आहे? तर ती केली आहे ऑप्शन डी, IIT मद्रासने भारतातील पहिली मोबाईल मेडिकल डिव्हाइस कॅलिब्रेशन फॅसिलिटी लॉन्च केली आहे. IIT मद्रास लॉन्च इंडियाज फर्स्ट मोबाईल मेडिकल डिव्हाइस सेलिब्रेशन फॅसिलिटीज. यामध्ये काय केलं जाईल, तर ही सुविधा रुग्णांच्या विश्वसनीय उपचारासाठी डिफिब्रिलेटर ही सुविधा रुग्णांच्या विश्वसनीय उपचारासाठी डिफिब्रिलेटर आणि डायलिसिस मीटर यासारखी 45 प्रकारची जीवरक्षक उपकरणे या कॅलिब्रेटरमध्ये असून लोकांना मदत करणार आहे. ग्रामीण रुग्णालयांना सुलभ कॅलिब्रेशन प्रदान करून देशभरातील आरोग्य सेवा मानकांमध्ये सुधारणा करण्याचे याचे उद्दिष्ट आहे. ही कोणी केली, तर IIT मद्रासने. ऑप्शनमध्ये काही IITचा उल्लेख आला आहे, त्यांनी काय काय शोध लावले ते पाहू. तर IIT कानपूरद्वारे आर्टिफिशियल हार्ट बनवले आहे IIT कानपूरने. IIT दिल्ली यांनी आपली ब्रांच जी आहे ते अबुधाबी येथे खोलली आहे. नवीन न्यू ब्रांच अबुधाबी येथे ओपन केली आहे. IIT जोधपूर याद्वारे रोग ट्रॅकिंग नॅनो सेन्सर बनवले आहे. नॅनो सेन्सर बनवले आहे. समोरचा प्रश्न आहे, केंद्र सरकारच्या हरित लोन कार्यक्रमाच्या वापरामध्ये कोणते राज्य प्रथम स्थानी आहे? तर ते आहे ऑप्शन बी, मध्य प्रदेश हे राज्य केंद्र सरकारच्या हरित लोन कार्यक्रमाच्या वापरामध्ये प्रथम स्थानी आहे. ग्रीन क्रेडिट प्रोग्राम यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. सेकंड नंबर कोण आहे? फर्स्ट नंबरवर मध्य प्रदेश, सेकंड नंबरवरती आहे तेलंगणा. थर्ड नंबर आहे छत्तीसगड. फोर्थ नंबरवर आहे गुजरात. आणि फिफ्थ नंबरवर काय आहे? आसाम. ऑप्शनमध्ये काही राज्यांचा उल्लेख आला आहे, ते कशामध्ये टॉप केले आहे ते पाहू. महाराष्ट्र यांनी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट मिळवून टॉप केलेले आहे. तामिळनाडूमध्ये एक्सपोर्ट रेडिनेस इंडेक्समध्ये टॉप केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये ऑनलाईन गेमिंगमध्ये टॉप केले आहे उत्तर प्रदेशने. समोरचा प्रश्न आहे, जागतिक विरासत दिवस म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज डे केव्हा साजरा केला जातो? तर हा केला जातो ऑप्शन डी, 18 एप्रिलला वर्ल्ड हेरिटेज डे साजरा केला जातो. केव्हापासून? तर 18 एप्रिल 1982 पासून हे आयोजित केला जातो. या वर्षीचे कोणाद्वारे आयोजित केला जातो? तर द इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ मॉन्युमेंट्स अँड साइट्सद्वारे हे आयोजित केला जाते. यावर्षीचे थीम काय आहे? तर डिस्कवर अँड एक्सपिरियन्सेस डायव्हर्सिटी. थीम आहे डिस्कवर अँड एक्सपिरियन्स डायव्हर्सिटी, असे या 2024चे थीम आहे. ऑप्शनमध्ये काही दिनांकाचा उल्लेख आला आहे, त्या दिवशी कोणकोणते दिवस साजरे केले जाते ते पाहू. तर 6 एप्रिलला आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल स्पोर्ट डे साजरा केला जातो. 7 एप्रिलला कोणता दिवस? वर्ल्ड हेल्थ डे साजरा केला जातो. यावर्षी थीम काय होती 2024ची? थीम होती माय हेल्थ माय राईट. 10 एप्रिलला कोणता दिवस साजरा केला जातो? तर 10 एप्रिलला वर्ल्ड होमिओपॅथिक डे
हेमिओपॅथी डे साजरा केला जातो. तर या वर्षाची थीम काय होती? हेमिओ परिवार, होमिओ परिवार, वन हेल्थ वन फॅमिली असे 10 एप्रिल 2024च्या वर्ल्ड हेमिओपॅथी डे ची थीम होती. समोरचा प्रश्न आहे, एप्रिल 2024 मध्ये जगजित पवाडिया यांना इंटरनॅशनल नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डचे अध्यक्ष म्हणून कितव्या कार्यकाळासाठी पुन्हा निवड करण्यात आली आहे? तर ती करण्यात आली आहे ऑप्शन बी, हा त्यांचा तिसरा टर्म असेल, त्यासाठी त्यांना निवड करण्यात आली आहे. कोण आहे? तर जगजित पवाडिया, INCB चे अध्यक्ष जगजित पवाडिया. समोरचा प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेले पुस्तक जस्ट अ मर्सिनरी हे लेखक कोण आहे? तर ते आहे ऑप्शन सी, तुरी सुब्बाराव. त्याआधी RBIचे माजी गव्हर्नर सुद्धा होते. त्यांनी जस्ट अ मर्सिनरी हे पुस्तक लिहिलेले आहे. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचे उल्लेख आले आहे. त्यांनी कोणकोणते पुस्तक लिहिले ते पाहू. शशी थरूर यांचे पुस्तक आहे द पॅराडॉक्सिकल प्राईम मिनिस्टर. पॅराडॉक्सिकल प्राईम मिनिस्टर. सलमान रश्दी यांनी आपण 2 दिवस आधीच पाहिलं, कालचंच काय होतं, तर त्यांनी लिहिलं आहे पुस्तकाचं नाव नाईफ. रस्किन बॉन्ड यांच्या पुस्तकाचे नाव काय आहे? तर W अम्ब्रेला असे यांचे रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव आहे. समोरचा प्रश्न आहे, नुकतेच 17 एप्रिल रोजी कोणत्या संस्थेद्वारे अयोध्या येथील श्रीराम लल्लाच्या मस्तकावर सूर्य टिळक लावण्यात आला आहे? तर ते लावण्यात आले आहे ऑप्शन सी, बी व सी दोन्ही, भारतीय ताराभौतिक संस्थान आणि ऑप्टिकल बँगलोर, म्हणजे ते काचेस आणि ग्लासेस लावण्यात आले आहे. ऑप्टिकल बँगलोरद्वारे लावण्यात आले आहे. भारतीय ताराभौतिक संस्थान म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स यांनी हे कार्य केलेले आहे. त्यांनी जे राम मंदिर आहे अयोध्येतील, त्यांच्याबरोबर मोठ्या कपाळावरती सूर्याचा प्रकाश लावून एक कार्य केलेले आहे रामनवमीच्या दिवशी. या किती वेळासाठी? तर 4 मिनिटासाठी हे कार्य चालू होते. त्यामध्ये लेन्स, अशा प्रकारचे लेन्स आणि ग्लासेस म्हणजे आरशाचा उपयोग करून हे कार्य करण्यात आले आहे. समोरचा प्रश्न आहे, एप्रिल 2024 मध्ये कोणाला विस्डनमध्ये जागतिक लीडिंग क्रिकेटर म्हणून निवडण्यात आले आहे? तर ते निवडण्यात आले आहे ऑप्शन डी, ए व बी दोन्ही, म्हणजेच कोण? पॅट कमिन्स आणि नेट सायवर ब्रंट यांना निवडण्यात आले आहे. ब्रंट यांना फिमेल कॅटेगरीमध्ये आणि कमिन्स यांना मेल कॅटेगरीमध्ये. हे जे आहे हे कुठले आहे? हे ऑस्ट्रेलियाचे आहे. आणि ब्रंट हे कुठले आहे? तर हे आहे इंग्लंडचे क्रिकेटर आहेत. विराट कोहलीचा उल्लेख केला तर विराट कोहली हे IPL मध्ये सर्वात जास्त म्हणजे 8 शतके मारण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. मारण्याचा रेकॉर्ड विराट कोहलीने आपल्या नावावर केलेला आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये विचारलेला प्रश्न होता, कोणत्या देशाच्या आर्टिफिशियल सूर्य, ज्याचे नाव काय आहे, के स्टारने 100 मिलियन अंश सेल्सिअसचे तापमान प्राप्त केले आहे? तर ते आहे ऑप्शन सी, साऊथ कोरियाच्या आर्टिफिशियल सूर्याने के स्टार, ज्याचे नाव आहे, त्यांनी 100 मिलियन अंश सेल्सिअस तापमान स्वतःमध्ये प्राप्त केले आहे. ते आहे कुठले? साऊथ कोरिया. समोरचा हा प्रश्न आहे होमवर्कसाठी. या प्रश्नाचे उत्तर कमेंट्स बॉक्समध्ये. प्रश्न आहे, देशाच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.